बराच वेळ झालेला आहे। जी मागे जी मंडळी उभी आहे, पुढे खुर्च्या भरपूर आहेत, त्यांना विनंती आहे, आपण जर सगळे खुर्च्यावर बसलात तर मला वाटते आणखी बरं दिसेल, चांगलं वाटेल। तर जी मंडळी मागे जी उभी आहे ती जरा खुर्च्यावर येऊन बसता का? बघा, संत रविदास महाराज की। एवढे आपण सत्कार केले, एवढे सुंदर सुंदर ज्यांनी कार्यक्रम घेतला त्यांचं आपण कौतुक केलं, एवढ्या तळमळीनं वाघमारे साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित केला, तर एकाही कार्यकर्त्यांनी टाळ्याचा गडगडाट न करता आपण प्रतिसाद द्यायला पाहिजे होता टाळ्या वाजवून। मला वाटतं तुमचं लक्ष कुणीकडे आहे, म्हणून परत एकदा संत रविदास महाराज की। असं जमणार नाही, विदर्भाचा आवाज मराठवाड्यापर्यंत आला पाहिजे। अगोदरच आमचे सर्वांचेच गळे बसलेले आहेत बोलून बोलून, एक एक गोळी विक्सची खाऊ खाऊ आम्ही बोलत आहोत, म्हणून एकदा परत राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा संत रविदास महाराज की। शेवटच्या टोकाच्या लोकांचा आवाज येतच नाही। असो, संत शिरोमणी जगद्गुरु रविदासजी महाराज, मा जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, महात्मा बसवेश्वर, संत शेवालाल महाराज, संत गाडगे महाराज, अण्णाभाऊ साठे, मान्यवर कांशीरामजी, ज्या ज्या महापुरुषांनी तुम्हा आम्हासाठी रक्ताचं पाणी केलं, तुमच्या आमच्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं, त्या सर्व महापुरुषांना व ज्यांच्यामुळं तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थानं स्वाभिमानानं जगण्याचं, बोलण्याचं, वागण्याचं, चांगल्या गाडीत बसण्याचं, चांगल्या बंगल्यात राहण्याचं हक्क मिळाले, अधिकार मिळाले, ते विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करतो। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे लाडके, देशाचे नेते, चर्मकारांचे हृदय सम्राट आदरणीय नानासाहेब, आमचे नेते, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय विसावेजी, ज्यांनी हा सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला। दरवर्षी त्यांची तळमळ खूप असते, ते माझे सहकारी मित्र आदरणीय संभाजीरावजी वाघमारे साहेब, आमचे युवकांचे प्रदेशाध्यक्ष अमरजी तांडेकर, आमचे राज्याचे प्रदेश सचिव संजयजी सोनटक्के, आमचे आनंदजी कानडे, आमचे रामकिशनजी कांबळे, ज्यांचं परभणीमध्ये अन्नछत्राचं फार मोठं काम आहे, ज्यांचं प्रवचन संपूर्ण मराठवाड्याला माहिती आहे, तुकडोजी महाराजांच्या गुरुदेव सेवा मंडळातून जे खूप सुंदर असं काम करतात, ते आदरणीय आमचे माऊली, आमचे हिंगोलीचे लाडके जिल्हा अध्यक्ष आदरणीय वाघमारे साहेब, युवकांचे कार्याध्यक्ष मराठवाड्याचे माणिकरावजी चव्हाण, आमचे ज्यांचं सुंदर असं माळवट्यामध्ये ज्यांनी मंदिर उभं केलं ते आदरणीय केरबाजी कसारे, सन्मान्य आमचे जिल्हाध्यक्ष यवतमाळचे महेशजी लिपटे, सन्मान्य व्यासपीठ आणि माझ्या बंधू आणि भगिनी, प्रथमतः संत शिरोमणी जगद्गुरु रविदासजी महाराज यांच्या 648व्या जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांना कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि परत एकदा जे पाठीमागचे लोक आहेत, जे सारखं कुठून चाललेत, बाहेर आलेत, त्यांना विनंती करतो की इकडं खुर्च्या भरपूर आहेत, येऊन बसा। कारण परिस्थिती अशी आहे, एक अंगूरचं गाड्यावर गेल्यानंतर विचारलं मी अंगूरवाल्याला की बाबा हे अंगूर कसे, तर 2 प्रकारचे अंगूर होते,
त्यानं सांगितलं की हे 50 रुपये किलो आणि बाजूचे 100 रुपये किलो. तर मी म्हणलं बाबा हे 50 आणि हे 100 असं का? ते मला साहेब सांगू का, मला खरं हे सगळे अंगूर एकच आहेत, पण हे घडातून सुटलेत, हे घडातून सुटलेत म्हणून यांची किंमत 50 रुपये झाली आणि हे घडात बांधलेले आहेत म्हणून यांची किंमत 100 आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, इकडं तिकडं वाकडं तिकडं मोकळं मोकळं इकडं तिकडं उभं राहण्यापेक्षा या जर घडात येऊन बसलात तर आणखी आपली किंमत वाढेल. म्हणून तुम्हाला मी सांगतो, आता ते संघटित राहणं महत्त्वाचं आहे. सांगण्याचा उद्देश असाच आहे. संत रविदासांचं जीवन कार्य खूप महान आहे. काल या स्टेजवरनं आदरणीय सुषमाताईंनी खूप सुंदर असं रविदासांच्या जीवनावरती व्याख्यान दिलं. खरंच वाघमारे साहेबांचा जो उपक्रम आहे, मी गेल्या कित्येक वर्षापासून जवळजवळ आमची वाघमारे साहेबांची आणि आमची 25 वर्षाची तरी ओळख आहे. वाघमारे साहेब हे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जुने कार्यकर्ते आहेत. काही काळ थोडासा ते थांबले होते, पुन्हा कालांतरानं त्यांचं बॉयलर पेटलं आणि असं बॉयलर पेटलं की आता काय म्हणजे वणीच नाही तर पूर्ण विदर्भामध्ये प्रबोधन झाल्याशिवाय, महाराष्ट्रामध्ये प्रबोधन झाल्याशिवाय आता काय हे बॉयलर थांबणार नाही. वाघमारे साहेब, आपण काही काळजी करू नका आणि कुठलं दुःखही मानून घेऊ नका. छोट्या मोठ्या अडचणी येतच असतात. फळं असलेल्या झाडाला लोक दगड मारतच असतात. त्याचा अनुभव आदरणीय नानांनाही खूप आलेला आहे. 32 वर्षामध्ये तुम्हाला यालाय, मला याला आणि स्टेजवर बसलेल्या आणि समाजाचं काम करणाऱ्याला सर्वांनाच आलेला आहे. समाजाचं काम करत असताना कुठलीही अपेक्षा न ठेवताच काम केलेली माणसं मोठी होतात. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय वाघमारे साहेब होत, घोलप साहेब होत, स्टेजवरील जवळपास सर्वच मंडळी आहे. कारण समाज काय फुलाचे हार घेऊन पुढं उभं राहत नाही. कितीही काम करा, एखादी गोष्ट चुकली की चुकीवर बोट ठेवतो समाज. हा समाज आहे. एकाला विचारलं, एक असा कोरा कागद पकडला आणि सांगितलं की अरे बाबा त्याच्यावर काय, तर ते सगळे लोक म्हणाले अहो त्या कोऱ्या कागदावर एक ठिपका काळा डाग आहे. किती मोठा, एवढूसाच डाग आहे. पण माणसाची ही प्रवृत्ती आहे की एवढा मोठा पांढरा शुभ्र कागद दिसत नाही आणि त्याच्यावरचा डाग दिसतो, म्हणजे आम्हाला फक्त दोष बघण्याची सवय पडलेली आहे, गुण बघण्याची सवय नाही पडली. म्हणून एकही चूक समाजसेवकाच्या हातनं गळली रे गळली की लगेच त्याच्या मागे लागून जातात. अशी ही आपली भारतीय समाज व्यवस्था आहे. जितेपणे नाही गोडी मेल्यावर बंधन तोडी, जिते बाप को रोटी न खिलावे मरे बाद पछतावे, मुठभर चावल घर पे फेके कवे को बाप बनावे. असं संत कबीरांनी म्हणलं. जिवंत बापाची कुणालाही गोडी नसते, कुणीही त्याची सेवा करत नसते आणि मेल्यानंतर मग त्याच्या नावाने पित्र घाल, हे कर ते कर, पुन्हा कावळ्याला शिव, अशा अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा या भारतामध्ये आहेत. म्हणून आपण कोणीही खचून न जाता काम करणाऱ्यांनी फक्त एवढंच ध्यान ठेवावं. तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे, निंदकाचे घर असावे शेजार. विरोधकच नसतील तर मजाच येणार नाही. बरोबर आहे का? विरोधक नसतील तर मजा येणार नाही. म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी, हा जो तुकाराम महाराजांनी लिहिलेला दोहा फार सुंदर आहे. म्हणून निंदक हा असणं गरजेचं आहे, विरोधक असणं गरजेचं आहे. तो आपल्यातले दोष दाखवतो, म्हणून त्याचेही धन्यवाद विरोधकाचे आपण मानले पाहिजे. रविदासांची जयंती आहे. रविदासांच्या विचाराचा जागर झाला पाहिजे. रविदासांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे. रविदासांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या पैलूवरती चर्चा झाली पाहिजे. आणि खरंच अंधारे ताईंनी त्या संदर्भामध्ये बऱ्याच काही गोष्टी काल या स्टेजवरून बोलल्या. मीही त्याच दृष्टिकोनातून आता नाना बोलत असताना म्हणले, कारण आम्ही तिघं होत आता
नाना आहेत, मी आहे, विसाय साहेब आहे. वाघमारे साहेबांनी बरंच संघटन बोलून टाकलं. एक विषय गेला आमचा. विसाय साहेब संघटना बोलली, नाना काहीतरी. मग मी आता रविदास महाराजावरतीच तुम्हाला बोलायचं असं ठरवलं. तर रविदासांनी, आपल्याला रविदास महाराज कितपत माहीत आहेत, थोडंसं मराठवाड्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रापेक्षा विदर्भाची परिस्थिती थोडीशी चांगली आहे. विदर्भातली मंडळी एज्युकेट आहे, हुशार आहेत, विचारवंत आहेत, ज्ञानवंत आहेत, गुणवंत आहेत, शिकलेले आहेत. त्याच्यामुळं थोडंसं जास्त अवघड रविदास महाराज सांगायला विदर्भात जाणार. कारण विदर्भामध्ये आणि मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात खूप डिफरन्स आहे. रविदासांनी आम्हाला काय सांगितलं, रविदासांकडं पश्चिम महाराष्ट्रात बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे किंवा मराठवाड्याच्या काही ग्रामीण भागात बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे. रविदास महाराजांच्या जयंतीला आता तुम्ही जर फेसबुकवरती जर गेलात तर कितीतरी पॉम्पलेट पत्रिका अशा आल्या असतील की रविदास जयंतीला सत्यनारायणाची पूजा. काहीच घेणं देणं नाही, निव्वळ विरोधाभास. काही ठिकाणी रविदास महाराजांच्या जयंतीला कीर्तन सप्ताह, काही ठिकाणी वेगवेगळ्या अशा पद्धतीचा कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्रामध्ये होत आहे. गेल्या 30-32 वर्षापासून नाना जेव्हा राष्ट्रीय चर्मकार महासंघाची स्थापना झाली, महाराष्ट्रीय चर्मकार संघाची, त्याच्या अगोदरचे रविदास असेच होते की फक्त रविदास म्हणजे एक चांभाराचा संत आहे. ते काशीला गेले, काशीला दोन ब्राह्मण जात असताना त्यांनी एक चमड्याचा रुपया दिला. रुपया दिल्यानंतर त्यांनी ते काशीला दिला. काशीने मग एक हात वरे करून कंगन दिलं. कंगन त्यांनी राजाला विकलं. राजाने ते राणीला दिलं. नियमाप्रमाणे राणी म्हणली 2 पाहिजे आणि 2 पाहिजे म्हणून परत ते रविदासाकडे गेले. आणि मग रविदासांनी आपल्या त्या चमडे बुडवायचा जो आपला भिजवायचा जे कुंड असतो त्याला काटोती म्हणतात, त्याच्यामधून दुसरं कंगन काढून दिलं. आणि मग तिथं सांगितलं की मन चंगा तो कटोती में गंगा. इथपर्यंत आमचं राष्ट्रीय चर्मकार संघ, महाराष्ट्रीय चर्मकार महासंघाची स्थापना होईपर्यंत आमचा रविदास महाराज इथं स्टॉप होता. आणि मग आरती व्हायची. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उडी चंदुराची कंठी धडके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती. आमची जयंती झाली, वरण भाताचा प्रसाद झाला आणि रविदास जयंती संपली. पुढच्याच वर्षी आम्ही भेटायचं. अशी अवस्था 1995 पूर्वी होती. 95ला जेव्हा राज्यामध्ये राष्ट्रीय युतीचं सरकार आलं, आदरणीय साहेब मंत्री झाले. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा जर कोणी सांगितलं असेल की महाराष्ट्राचा समाज कल्याण मंत्री मी आहे आणि मी तुमच्या समाजाचा आहे, मी माझ्या जीवावर मंत्री झालो आणि तुमचं काम करण्यासाठी झालो, जे समाज बांधव आहेत त्यांनी माझ्याकडे या, असं म्हणणारं एकमेव नेतृत्व म्हणजे आदरणीय नानासाहेब. आणि नंतर मग राष्ट्रीय चर्मकार महासंघाची स्थापना झाली. आणि नंतर आता रविदासांचे जेव्हा गटईचा एक तैलचित्र रविदासांच्या हातामध्ये चपला जोडा आणि हस्तीचं एक चित्र दिलं गेलं आणि त्याच्यावरतीच आमचा रविदास थांबलेला होता. जेव्हा राष्ट्रीय चर्मकार महाराष्ट्रीय चर्मकार संघाची स्थापना झाली तेव्हा नगरला, बरोबर आहे ना, मी लहान होतो, नगरला पहिलं अधिवेशन का दुसरं अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये जवळजवळ 1,00,000 कॅलेंडर, 1,00,000 पहिल्यांदा असे हे जे आत्ता लावलेत आणि माळ जपालेले पहिल्यांदा कॅलेंडर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाने काढलं. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये रविदासांच्या हातामधले चप्पल जोडे काढून आता जे कॅलेंडर आहे ते देण्याचं काम राष्ट्रीय चर्मकार महासंघानं केलं. एवढं मोठं काम महाराष्ट्रात कुणीही केलं. नंतर रविदासांचा धडा पाठ्यपुस्तकात आणला. नानांमुळं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाला रविदासांचं चारित्र्य प्रकाशित करायला लावलं, बरोबर आहे ना, आपल्या कारंडे गुरुजींनी. अशी अनेक कामं जी की आपल्याला माहिती नाही, कारण संघटन असल्यावर काय काय होतं हे जर सांगायला जर पाडा केला
तर मला वाटते मलाच 1 तास लागेल. म्हणून माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे की संघटित राहा. रविदासांची ही जयंती आहे आणि केवळ आपण संघटित असल्यामुळं आजचे रविदास महाराज संपूर्ण चर्मकार समाजाला माहीत झाले, समाजाच्या खेड्यापाड्यापर्यंत माहीत झाले. आणि आज वाघमारे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वाघमारे साहेब तुम्ही तर 700 जणांना जयंती साजरी करायलाच लावली, परंतु राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून गेल्या 5-7 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रातल्या संपूर्ण कार्यालयामध्ये शासकीय रविदास जयंती साजरी करण्याचं काम राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून झालं. हे संघटनेचा फार मोठा विजय आहे, रविदासांच्या विचाराचा विजय आहे. आता रविदासांच्या विचाराकडे जात असताना काल ताईंनी जे रविदास महाराज तुमच्या पुढे उभे केले, खरंच आमचे रविदास महाराज असेच होते. रविदास महाराजांनी कधीही काम केलं नाही, कधीही चप्पल जोडे शिवले नाही. रविदास महाराज 152 वर्ष जगले आणि रविदास महाराजांनी काश्मीर ते कन्याकुमारी भारत भ्रमण करून प्रबोधनाचं काम या देशामध्ये केलं. तथागत भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलं आत दीप भव म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा. त्याचा दुसरा अर्थ असा होतो की शिक्षित व्हा, विज्ञानवादी व्हा, प्रगत व्हा, सत्सत विवेक बुद्धीनं वागायला शिका, असा तथागतांचा संदेश आहे. आणि तोच धागा पकडून रविदास महाराजांनी सांगितलं की सत्य विद्या को पढे सदा प्राप्त करे ज्ञान, बिन विद्या जान कुछ जाना जान. शिक्षण हे अतिशय महत्वाचं आहे. जे तथागतांनी सांगितलं तोच धागा पकडून रविदासांनी सांगितलं सत्य विद्या को पढे सदा प्राप्त करे ज्ञान, बिन विद्या कुछ जाना जान. आणि नंतर मग हाच धागा पकडून महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, काल एका ताईने म्हणलं विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. एवढे सगळे अनर्थ एका अविद्येनं केलं. म्हणून शिक्षण हे किती महत्वाचं आहे. अगोदर तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं, नंतर रविदासांनी सांगितलं, नंतर महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं आणि बाबासाहेबांनी तिघांचा विचार एकाच वाक्यात सांगून टाकला, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते पिल्यानंतर प्रत्येक माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा, हे दूध आपल्या या लहान लहान मुलांना पाजवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. म्हणून आज या रविदास जयंती निमित्त आपण एक संकल्प केला पाहिजे की हे वाघिणीचं दूध आम्ही आमच्या मुलांना पाजवून आमची मुलं डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण आज रविदास जयंती साजरी केल्याचा आनंद आपल्याला होईल. काय सांगितलं रविदासांनी? शिक्षण. एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला माता भगिनी बसल्या, एक एक विषय घेऊ आपण, कारण ज्या संताची जयंती आहे त्याच्या जीवनामधले पैलू आपल्याकडून गेलेच पाहिजे. आज इतक्या मोठ्या प्रमाणात माता भगिनी बसलेल्या आहेत. ताईने या विषयावरती बोलले का? परंतु थोडंफार मी जरा डीपला जाऊन बोलतो. संत मीरेचा उल्लेख झाला, ताईंनी सुद्धा सांगितलं संत मीरा ह्या गुरु रविदासांच्या शिष्या होत्या, बरोबर आहे. पण रविदास मीरांचे गुरु होते हे किती लोकांना माहिती आहे. जेव्हा संत मीरेचं बालविवाह झाला, त्यांच्या पतीचं निधन झालं आणि संत मीरा ही सती जात होती, तर ही गोष्ट कळल्यानंतर त्या सगळ्या व्यवस्थेचं मत परिवर्तन करून तिला सती जाण्यापासून प्रवृत्त करून तिला आपली शिष्या बनवण्याचं काम गुरु रविदासांनी केलं. 13व्या शतकामध्ये या देशामध्ये सतीची चाल बंद करण्याचं फार मोठं काम रविदास महाराजांनी केलं. याचा आम्हाला स्वाभिमान असला पाहिजे. आमच्या माता भगिनींनी ते सांगितलं पाहिजे कॉलर ताट करून की माझा रविदास चपला जोडे शिवणारा रविदास नव्हता, माझा रविदास शिक्षण शिक म्हणणारा रविदास होता, माझा रविदास स्त्रीला सन्मान देणारा रविदास होता. आणि माझ्या रविदासांनी सतीची चाल बंद केली, माझ्या रविदासांनी स्त्रीला शिष्यत्व दिलं. एकूण 52 राण्या, जवळजवळ 52 राजे
आणि 25 राहण्या रविदासांच्या शिष्या होत्या. तेवढं मोठं काम स्त्रीला महिलांना सन्मान देण्याचं केलं. हा एक मुद्दा झाला. खूप काय बोलण्यासारखं आहे. एकाच गोष्टीवर रविदास महाराज थांबलेला आहे. आताच एवढा मोठा लोक आंघोळीला चालले, जाऊ द्या, आपल्याला कोणाच्या आस्थेवर बोलायचं नाही. महाराजांकडे काही मंडळी आली आणि ती म्हणायला लागली, महाराज आम्ही काशीला चाललो तीर्थयात्रेला, तुमच्या बाजूलाच नदी आहे आणि चला आपण सगळे आंघोळीला जाऊ. महाराज म्हणाले, बाबा माझं मला नित्यकर्म आहे आणि मी का आंघोळीला येत नाही, तुम्ही जाऊन या. ऐकत नव्हते म्हणून महाराजांनी मग काय केलं, अरे बाबा माझं एक काम करा, माझं तर येणं होत नाही, तुम्ही जा म्हणून, आणि माझं एक प्रतिनिधित्व देतो, त्याला तुम्ही आंघोळ घालून आणा म्हणले. सगळे तीर्थयात्रा करून आले. असा एक झोपडीवरती वेल होता, वेलावरती एक भोपळा होता, तोडला आणि सांगितलंय की हा महाराजांचा माझा रविदासांचा भोपळा आहे, तुम्ही याला सगळे तीर्थस्नान घडवून आणा, आंघोळ घडवून आणा. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलात त्या ठिकाणी हा माझा भोपळा तुम्ही घेऊन जा आणि तीर्थंकराला स्नान घडवून. ही सगळी मंडळी गेली. आता रविदासांचा भोपळा आहे, माणूस एकदम उच्च कोटीला असल्यानंतर मग तिथं जात आडवी येत नसते, साधारण माणसाला त्रास होत असतो. परंतु त्यावेळेस महाराजांचं जवळजवळ 125च्या वर वय होतं आणि मग रविदासांची इतकी ख्याती होती की टाळल कोण, नको कोण म्हणेल, कोणाची हिंमत. तो भोपळा घेतला, गेले, ज्या ज्या ठिकाणी स्नान केलं त्या ठिकाणी त्या भोपळ्याला सुद्धा स्नान घातलं. ज्या ज्या ठिकाणी दर्शन घेतलं त्या ठिकाणी भोपळ्याचं सुद्धा दर्शन केलं आणि सांगितलं, परतून आल्यानंतर म्हणले, महाराज हा तुमचा भोपळा घ्या. आणि हा रविदासांचा भोपळा आहे म्हणून ते त्यांना परत करतात आणि महाराज म्हणतात, निघू लागले. महाराज म्हणले, अरे तुम्ही एवढ्या तीर्थ करून आले, तुम्ही आता थोडासा प्रसाद घेऊन जा. त्यांना वाटलं, बाबा आम्ही की तीर्थयात्रेला गेलो आणि रविदास महाराज आम्हाला प्रसाद देत आहे, असं कसं शक्य. महाराज म्हणले, नाही थांबा, प्रसाद घेऊन जा. महाराजांनी त्या भोपळ्याला फाडलं, त्याच्या दोन फोडी केल्या, सगळ्यांच्या हातावरती दिल्या आणि सांगितलं, खा. बरोबर आहे ना. प्रश्न असा पडला, नाही खाव, आपणच फिरून आणला सगळीकडं, पवित्र झाला ना तो, आता खावा तर रविदास सांबारच आहे, आवडते ना. बरोबर आहे की नाही. नाविलाजाने 2 फोडी तोंडामध्ये घातल्या आणि चावल्या की थुकल्या. म्हणले, महाराज म्हणले, का थुकले. महाराज म्हणले, हा भोपळा कडू आहे. मग महाराज म्हणतात, तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. याला कुठं कुठं फिरून आणलंय, सगळे तीर्थ झालेत. मग हा भोपळा जर तुम्ही एवढ्या आंघोळ घालून आणलेला भोपळा, याचा अंतरंग जर शुद्ध होत नसेल, तुमचा अंतरंग निर्मळ नसेल, तर तुम्ही कुठल्याही तीर्थयात्रेला गेलात, किती पवित्र जागी स्नान केलात, तर तुमचं मनच निर्मळ नाही, तर काय उपयोग. म्हणून महाराज म्हणतात, मन चंगा तो कठोती में गंगा. मला गंगेला जायची गरज नाही, माझ्या कठोटी सुद्धा माझी गंगा येऊ शकते. हा रविदासांचा महिमा आहे, हे रविदासांचे विचार आहे. गेले नाही पण लोकांना प्रमाण देऊन सिद्ध केलं. संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, देव पाहावयासी गेलो देव होऊन या. काही गरज नाही, माणसातला देव शोधला पाहिजे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. रंजल्या गांजल्याची सेवा करण्यामध्ये जो देव आहे तो जगात कुठेच नाही. रविदासांचे किती वाक्य झाले, शिक्षण, महिलांना सन्मान आणि पराधीनता पाप है जानू रे मीत, दास पराधीन सो कोण करे हे पीत. पराधीन राहू नका, रविदासांनी सांगितलं. म्हणून बाबासाहेबांनी त्याच वाक्यामध्ये बाबासाहेबांनी लिहिलं, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड केल्याशिवाय राहणार.
बाबासाहेबांनी रविदासांचा तंतोतंत अभ्यास केला. मी पुढे थोडंसं सांगणार आहे. थोडं एक 10-15 मिनिटं घेतो ना, थोडं सविस्तर बोलावं तुम्ही. पराधीनता पाप है जान लो रे मित दास पराधीन सो कोण करे. पराधीन राहू नका, कुणाच्याही अधीन राहू नका, असं सांगण्याचं काम गुरु रविदासांनी केलं. त्याच्यानंतर जाती व्यवस्थेवर बोलताना आता वाघमारे साहेबांनी एक दोहा सांगला, जात जात में जात है जो केलन में पात, रविदास मनुष्य न जुड़ सके जो जात न जात कुजात. जाती व्यवस्थेवर प्रहार करताना रविदासांनी सांगितलं की ही जाती व्यवस्था केळ्याच्या झाडासारखी आहे. एक काढलं की दुसरं, दुसरं काढलं की दुसरं. केळीच्या झाडाचा जसा बुंदा सापडत नाही तसं जाती व्यवस्थेचा बुंदा सापडत नाही. ढोर, मोची, चांबार, रंगीढोर, कोणता की चांबार. चांबारात बी इतके प्रकार पडले. गुजरातचा वेगळा, उत्तर प्रदेशचा वेगळा, पंढरपूरचा वेगळा, पश्चिम महाराष्ट्रातला वेगळा, मराठवाड्यातला वेगळा. 1156 जाती चांबारायच्या. कधी एकत्र येतील, का एकत्र येतील, ही व्यवस्था निर्माण झाली. आणि या व्यवस्थेवर प्रहार करत असताना रविदास महाराज म्हणतात, जात जात में जात है जो केलन में पात, रविदास मनुष्य न जुड़ सके जो जात न जात. ही व्यवस्था सुधारण्याचं काम गुरु रविदासांनी 13व्या शतकामध्ये केलं. मुद्दे ध्यान ठेवा तुम्ही. लोक विचारतात रविदासांनी काय केलं. जिस बात के बेटे लायक होते हैं उस बात की बड़ी कदर होती है. कारण आम्हालाच माहित नाही रविदासांनी काय केलं तर आम्ही दुसऱ्याला काय सांगणार आहे. बरोबर आहे की नाही. म्हणून कांशीर आमचे म्हणतात जिस बाप के बेटे लायक होते हैं उस बाप की बड़ी कदर होती है. म्हणून आम्ही आधी लायक झालं पाहिजे. आम्ही रविदासांना समजून घेतलं पाहिजे आणि आम्ही कॉलर ताट करून सांगितलं पाहिजे, अबे आमच्या रविदासांनी हे काम केलंय, 13व्या शतकात केलंय, असं केलंय. म्हणून हे मी जाणीवपूर्वक बोलायला लागलो. थोडंसं लांबलंय भाषण मला माहीत आहे, तरी पण तुमच्या माहितीसाठी सांगायला लागलो, कारण जयंतीच रविदासांची आहे. काल ताई ह्या सगळ्या गोष्टीवर थोडंसं त्या शॉर्टकट बोलल्या. पुन्हा जातिमत पूछिए क्या जात क्या पात, ब्राह्मण खत्री वैश्य शूद्र सबन की एक ही जात. इतकं सुंदर लिहिलं. जातिमत पूछिए क्या जात आणि पात, ब्राह्मण खत्री शूद्र सबकी एकनी जात. आम्ही सगळे एकाच लेकराची, एकाच ईश्वराची मुलं. त्याच्या पुढे जाऊन म्हणतात एक माटी के सब भांडे क्या शूद्र क्या पांडे. एकाच ईश्वराचे आम्ही लेकर आहोत. एक माटी के सब भांडे क्या शूद्र क्या पांडे. बरोबर आहे की नाही. असं रविदासांनी 13व्या शतकामध्ये लोकांचं मत परिवर्तन केलं. जाती व्यवस्थेवर प्रहार केला. त्याच्या पुढे जाऊन म्हणतात, आता मी तुम्हाला पहिल्यांदा अंगुराचं जे उदाहरण सांगितलं, संघटन सुद्धा आम्हाला सांगितलं. संघटन सांगत असताना रविदास महाराज म्हणतात, सतसंगती मिल रही है माधो जैसे मधुप मकिरा. सतसंगती मिल रही है माधो जैसे मधुप मकिरा. आमचं संघटन कसं असलं पाहिजे. आदरणीय आमदार साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचं आगमन झालेलं आहे. साहेब महाराजांचं दर्शन घेत आहेत. सतसंगती मिल रही है माधो, सतसंगती मिल रही है माधो जैसे मधुप मकिरा. तुमचं संघटन कसं असलं पाहिजे, मधमाशाच्या पोळ्यासारखं असलं पाहिजे. मधमाशाचं पोळं तुम्ही त्याच्यावर एक दगड टाका, अख्खं पोळं तुमच्या पाठीमागं तुटून पडते. तसं तुमचं संघटन असलं पाहिजे. ज्या वेळेस चर्मकार समाजावर कुठेही अन्याय अत्याचार होईल त्यावेळेस तुम्ही मधमाशासारखं तुटून पडलं पाहिजे, त्याचा प्रतिकार केला पाहिजे. असा संदेश गुरु रविदासांचा आहे. तो 13व्या शतकामध्ये आपल्याला दिलेला आहे. किती मुद्दे झाले. शिक्षण झालं, स्त्रीला सन्मान झाला, जाती व्यवस्था निर्मूलन झालं, संघटन झालं. व्यासन करू नका हे सुद्धा सांगितलं. व्यासनच्या याच्यात सांगतात, व्यासनमुक्तीचा सुद्धा संदेश दिला. रविदास मदिरा का पीजियो जो चढ़े चढ़े सो उतराय, नाम रस महा पीजियो जो चढ़े सो कभी न उतरा. जीवनामध्ये अशी नशा केली पाहिजे. रविदासांचा संदेश आहे, माझं एकही नाही. जीवनामध्ये अशी नशा केली पाहिजे की जी कधीच उतरली नाही पाहिजे. मग ती संपत्तीची करा, शिक्षण घेण्याची करा,
एखाद्या चांगल्या व्यवसायाची करा जी की कधीच उतरली नाही पाहिजे, असा रविदासांचा तुम्हाला संदेश आहे. आणि या देशामध्ये जेव्हा सिकंदर लोधींच्या दरबारामध्ये रविदासांची कंप्लेंट केली, त्यांना तिथं हजर केलं आणि सांगितलं की महाराज हे हिंदू मुस्लिममध्ये फार दंगाबिंगा होईल, राज्य जाईल, अशा पद्धतीचं सांगितलं. त्यावेळेस सिकंदर लोधीला रविदास महाराज काय म्हणतात, मंदिर मस्जिद दो एक है इनमें अंतर नाही, मंदिर मस्जिद दो एक है इनमें अंतर नाही, रविदास राम रहमान का झगड़ा को नाही, रविदास हमरो राम जोही सोही है रहमान, काबा काशी जानो यही दो एक समान, का मथुरा का काशी, का मथुरा का द्वारका काशी हरिद्वार, रविदास खोजा दिल अपना तो मिला दिलदार. 13व्या शतकामध्ये सिकंदर लोधीला या देशामध्ये हिंदू मुस्लिम एकता सांगणारे संत म्हणजे संत रविदास महाराज आहेत. त्यांचे तुम्ही आम्ही वारसदार आहोत. हे लोकांना तुम्ही समजून सांगा की या देशामध्ये शिक्षण सांगितलं, व्यसनमुक्ती सांगितली, महिलांना सन्मान देण्याचं सांगितलं, राष्ट्रीय एकात्मता सांगितली, राज्य कसं करावं, कसं जगावं, कसं वागावं, प्रत्येक गोष्ट अमृतवाणीमध्ये रविदासांनी सांगितली. आणि सांगत असताना जर थोडंसं जर वेगळ्या बाजूने विचार केला तर प्रभुजी तुम चंदन हम पाणी, प्रभुजी तुम दीपक हम बाती, अध्यात्मामध्ये प्रचंड असं पारदर्शकता असलेलं सुंदर असं काव्य रविदासांनी इतकं सुंदर लिहिलेलं आहे. याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि जेव्हा आता शेवटचं खासदार साहेब आलेत, आमदार साहेब आलेत आणि नानांचं सुद्धा म्हणणं की बा आता आटपून घे, तर शेवटचं सांगतो. जेव्हा 52 राजे रविदासांचे शिष्य होते, 52 राजे खाली बसलेत, रविदास महाराज सिंहासनावर बसलेत. आणि 52 राजे, आता कल्पना करा, 52 राजे सिंहासनावर बसलेत, खाली बसलेत, रविदास महाराज सिंहासनावर बसलेत. आणि 52 राजे विचारतात, महाराज आम्ही तुम्हाला काय गुरुदक्षिणा द्यावी, आम्ही तुम्हाला काय गुरुदक्षिणा द्यावी. आणि जेव्हा समजा रविदास महाराज जर लोभी असते तर काय म्हणले असते, महाराज सगळ्या राज्यांनी, कारण 52 राजे या देशामध्ये एकमेव संत रविदास महाराज असे आहेत की जे 52 राजे त्यांचे शिष्य होते. 52 राजे हे कुणालाही माहीत नाही, 52 राजे. आणि रविदासांनी जर स्वार्थी असते आणि म्हणले असते की मला सगळीकडे भारतात मठ बांधून द्या, तर काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हजार एकरचे मठ गुरु रविदासांची या देशामध्ये राहिली असती, मंदिरं राहिली असती मोठी मोठी. पण तसं न करता रविदास महाराज काय मागतात, ऐसा चाहूं राज में जहां मिले सबन को अन्न, छोट बड़ो सब संबसे, रविदास रहे प्रसन्न. तुम्हाला जर मला गुरुदक्षिणा द्यायची असेल तर तुम्ही मला ही गुरुदक्षिणा द्या की ऐसा चाहूं राज में जहां मिले सबन को अन्न, छोट बड़ो सब संबसे, रविदास रहे प्रसन्न. बेगमपुरा शहर को नाही, गम नसलेलं शहर निर्माण करा, असं राज्य तुम्ही निर्माण करा. अशी गुरुदक्षिणा मागणाऱ्या थोर संत शिरोमणी जगद्गुरु रविदासांचे तुम्ही आम्ही वारसदार आहोत, हे लोकांना तुम्ही ठासून सांगितलं पाहिजे. बरोबर आहे की? म्हणून वेळ खूप झाला, सांगण्यासारखं रविदासांच्या जीवनात भरपूर आहे. एकच बाजू काही मंडळी आपली एकच बाजू उचलून धरतात की रविदासांनी भक्ती केली ज्या काही पद्धतीने केली, पण निराकार भक्ती केली. निराकार भक्ती करत असताना म्हणतात, ऐसी लाल तुझ बिन कोण करे, गरीब निवाज घुसैया मेरा माथे छत्र धरे. इतकं सुंदर लिहिलं. प्रभुजी तुम चंदन हम पाणी, प्रभुजी तुम दीपक हम बाती, प्रभुजी तुम मोती हम धागा. म्हणजे हे भगवंता तू आणि मी एकच आहे. जसं काल ताईंनी सांगितलं की तूच अर्प, तूच निर्माण केलं, मी तुला काय अर्प. तू आणि मी परमेश्वरा एकच आहे, त्याच्यामुळे दुसरं काही नाहीच आहे. परमेश्वर प्रत्येकाच्या अंतरात्म्यात आहे. त्रिवेणी संगमी नाना तृतीय भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नामा शिवीन मुक्तो तर पापी हरवेला धाव याला कोणी. बरोबर आहे की नाही? 3 नदीच्या संगमावर गेल्याने चित्तच जागेवर नाही, मनच जागेवर नाही, अंतःकरणच निर्माण नाही, तर काय उपयोग आहे? बरोबर आहे की नाही? म्हणून रविदासांचं जीवन फार मोठं आहे. खूप वेळ झाला आहे, मान्यवरही बोलायचं आहे, आदरणीय पाहुणे मंडळीचं पण आगमन झालं आहे. म्हणून मी माझं हे लांबत चाललेलं भाषण इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रविदास, जय भीम.